नमस्कार. ओम साईराम. ओम साईराम. साईनाथ सेवा समिती पालखी परिवार उल्हासनगर ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा 2025 वर्ष 19वे. आपल्यासोबत आहेत पालखी प्रमुख वैभवजी घरत आणि आपले साई भक्त केशवजी ओवळेकर. तर केशवजी ओवळेकर यांच्याकडनं जाणून घेऊया या पालखीचं महत्त्व. केशवजी, तुम्ही आपल्या या साई पालखी परिवारात पहिल्या वर्षापासून आलात, तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही पहिल्या वर्षी जेव्हा निर्णय घेतला की आम्हाला साई पालखी परिवारात यायचंय, तर तुम्ही हा कोणत्या उद्देशाने निर्णय घेतला होता आणि तुमचा त्यामागचा हेतू आता साध्य झालाय का, किंवा त्यामागचा तुमचा जो अनुभव आहे तो काय होता ते तुम्ही आमच्यावर. ओम साईराम. पहिलीचे तर वैभवजी मला ओळखत नव्हते, आता चांगल्या पद्धतीने ते आपल्या परिचयामध्ये आहेत. आणि वैभवजींनी जेव्हा 2006 प्रथम वर्ष पालखीचा सुरुवात केली त्या टायमाला आमचा काही संपर्क नव्हता. पण गावातला आमचा विजय मडवी आहे, त्या व्यक्ती त्यांनी सांगितलं बाई अशी पालखी जाणार आहे. यार पालखी जाणार आहे बोलू, आपल्याला पण शिर्डीत आपण जातो गाडी बिडीनी, चालत जाऊ बोलू, पण नेणार का आपल्याला माहिती नव्हतं कुठनं काय कसं जायचं. तर विजयने सांगितलं आपल्या इकडनं 1 नंबरवरनं काढतायत पालखी, तर ते आपण जाऊ त्याच्यात. बोललो ठीक आहे मी पण येतो. तर त्यांनी वैभवजींना सांगितलं तर केशव ओवळेकर ते येत आहेत. पण वैभवजींनी सांगितलं नाही मी त्यांना ओळखत नाही, मी घेणार नाही बोललं. असं करून मला मनाई केलं. नंतर विजयने रिक्वेस्ट करून सांगितलं नाही फक्त त्याला यायची इच्छा आहे ते येऊ. तर त्या टायमाला माझा फॉर्म बिम भरलं गेला आणि त्यात मला सहभागी केला. तेव्हापासूनचा अनुभव सांगतोय. गेल्या आज मी 16 वर्ष आहे माझा पालखीत, 14 वर्ष आहे. तेव्हापासून म्हणजे मिथुनजींना आपण काय ओळखत नव्हतं. बरेच मित्र आहेत असे 700-800 साई भक्त होऊन गेले, पण ते एक परिवारमध्ये आलो म्हणून त्यांच्याशी आपला एक संपर्क झालाय साई भक्तांशी. आणि आजपर्यंत जे पण नवीन मुलं येतात सर्वांशी संपर्क होतो. म्हणजे साई परिवारमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा लोकांशी म्हणजे एकदम घरचेसारखे रिलेशन होतात. कारण की 7 दिवस तर वैभवजींना आता पण माहिती आहे आपण बिझी असतो, घरी सोशल वर्क चालत राहतो, घरी म्हणजे समाजसेवा चालत असते. आता पालखीला म्हणून आपण जास्त बोलत नाही खुलासा करून. तर घरी असं असतं आमचं म्हणजे लोकांच्यासाठी आपण 24 तास दिवस रात्र फिरत असतो. पण पालखीत येण्याचा उद्देश म्हणजे जे दुनियादारी आहे आपण ते सोडून सर्व पालखीत येणारच. 7 दिवस हा फक्त बाबांसाठी. तिथे फोन नाही काय नाही कुणासाठी काय नाही. हल्ली अर्जंट कुणाचा असलं तर आपण कॉन्टॅक्टमध्ये असतो, पण बाबांसाठी आपण 7 दिवस म्हणजे वर्षभर सक्रिय असतो आम्ही, पण 7 दिवस फक्त बाबांसाठी आम्ही येणारच. त्याकरता हे म्हणजे परिवारकडे जोडायला आम्ही येतोच. परिवाराच्या बरोबर राहायचं आहे. म्हणजे जे आम्ही साई भक्त म्हणजे भजन करतो, परत परिवाराला काय म्हणजे पुन्हा मुलं बरोबर असतात, कुणाचा काही त्रास होतो त्यासाठी आम्ही सगळे बरोबर असतोच. तुमचा एक आनंद जे तुम्ही लाखो करोड रुपये मला दिले तो नाही भेटणार. त्या 7 दिवसात आम्ही जो आनंद घेतो तो जीवनात कधीच आनंद पुढे भेटणार नाही. एवढंच मला सांगायचं आहे. ओम साईराम. मी साईबाबांना अशी प्रार्थना करेन की केशवजी ओवळेकर आणि जेवढेही साई भक्त आपल्या पालखीमध्ये आलेले आहेत त्यांची जी स्वप्न असतील, त्यांच्या ज्याही प्रार्थना असेल त्या सगळ्या यशस्वीरित्या पूर्ण होत आणि त्यांना सगळ्यांना आमच्या संपूर्ण साई भक्तांना खूप चांगला आशीर्वाद मिळो आणि त्यांच्यावरती बाबांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद राहावं ही साईसाठी प्रार्थना करतो. ओम साईराम. नमस्कार. ओम साईराम. साईनाथ सेवा समिती पालखी परिवार उल्हासनगर ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा साल 2025 वर्ष 19वे. आपल्यासोबत आहेत पालखी प्रमुख वैभव घरत, निलेश मोहिते, अनिल कडो आणि नरेश कोणकर. तर आपण थोडक्यात या पालखीचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी पालखी प्रमुख वैभव घरत यांना थोडक्यात विचारतोय
की त्यांनी सांगावं. ओम साईराम. साईनाथ सेवा समिती पालखी परिवार आज आपण 19 वर्ष पूर्ण करत आहोत आणि हा आपला आजचा 6वा दिवस. आपल्याबरोबर 3 साईभक्त आहेत. तर मी जाणून घेतो की त्यांचा ह्या पालखीबद्दलचा अनुभव आणि साईबाबांना जिथून त्यांनी म्हणजे पूजा अर्चना चालू केली आहे त्याच्यानंतर त्यांनी घेतलेले अनुभव त्यांनी थोडक्यात आम्हाला सांगावे. तर मी निलेशजी मोहिते, साईभक्त निलेशजी मोहिते यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा अनुभव सांगावा. ओम साहेब. ओम साईराम. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या पालखीबद्दल जर सांगायचं झालं तर शिस्त जी आहे ती खूप एकदम मस्त आहे आणि व्यवस्था पण खूप चांगली आहे. आणि मेन शिस्तीमुळे काय होतं की प्रत्येक व्यक्ती जो आहे ना तो म्हणजे एकदम परफेक्ट त्याला चालायची आणि परफेक्ट वागण्याची जी ॲडजस्टमेंट आहे ती इथे समजते. ओम साईराम. ओम माननीय श्री साईभक्त अनिलजी कडव. या पालखीचं एक वैशिष्ट्य आहे ते इथं आल्यानंतर आम्ही शून्यातून वर आलो. आमच्याकडे काहीच नव्हतं पण आता पुष्कळ काही आहे. आणि शिस्त ही सगळ्यात बेस्ट आहे. सगळं टायमावर भेटतो. खाणं वगैरे जेवण पाणी म्हणजे काहीच कमीता नाही आहे. त्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम. निलेशजी कोणकर. मी या पालखीमध्ये जवळजवळ 6-7 वर्ष येतो. या पालखीमध्ये असं आहे की मी जेव्हा येतो तेव्हा मी पालखीमध्ये अनफिट असतो म्हणजे आजारीच असतो. पण जेव्हा या पालखीमध्ये मी सामील होतो ना तेव्हा इथून बाबाचं दर्शन झालं का मी पूर्ण फिट होऊन घरी जात असतो. ओम साईराम. अजून तुमचा काय अनुभव असेल ते पण सांगा. तुमचा अनुभव काय आहे तो आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायचा आहे. अनुभव सांगा तुमचा. तुमच्या आयुष्यामध्ये जसं तुम्ही बाबांची भक्ती चालू केली आहे, पालखीला तुम्ही जॉईन झाला, त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन झालंय थोडक्यात तुम्ही सांगू शकता. जेव्हापासून मी या पालखीमध्ये आलो तेव्हापासून मला माझी खूप प्रगती झालेली आहे. या पालखीमध्ये मी सेंचुरीला कामाला होतो आणि पालखीमध्ये जसं आलो तसं त्या पालखीमधून मी सेंचुरीमध्ये आता जॉईंट सेक्रेटरी आहे. या बाबांची कृपा आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.